नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमोल घाटोळे आणि आज आपण द हिंदू आणि लोकसत्ता न्यूजपेपर जे आहेत त्यातल्या महत्त्वाच्या न्यूज ज्या आहेत त्या आपण पाहणार आहे. तर पहिली जी न्यूज आहे ती आहे मारुती चितमपल्ली यांच्याबद्दलची आहे. यांच्याबद्दल जर आपण जर इंट्रोडक्शनचा जर विचार केला तर त्यांनी अराऊंड जर विचार केला तर 36 वर्षे वनाधिकारी म्हणून सेवा बजावली होती. या सेवेच्या काळात व निवृत्तीच्या काळात मिळून जवळपास 65 वर्षे त्यांनी जंगल भटकंती केली होती. त्यांनी अत्यंत सोप्या व ओघवत्या शब्दात 20 पुस्तके लिहून साहित्याला व जगाला फार मोठी देणगी दिलेली आहे. विशेष म्हणजे मूळ तेलुगू भाषिक असलेल्या माणसाने 1 लाख नवीन शब्दांचा खजिना जो आहे तो मराठी साहित्याला उपलब्ध करून दिलेला होता. त्यांनी आयुष्यभर वने, वन्यजीव व्यवस्थापन, प्राणी किंवा पक्षी जगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले. त्यांचे कर्तृत्व हे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुराक होणारे होते. त्यांनी मराठीबरोबर संस्कृतीचे अध्ययन केले आणि सोबतच जर्मन व रशियन भाषा ज्या आहे त्याचासुद्धा अभ्यास केला होता. या साहित्य सेवा व कामगिरीबद्दल जर त्यांना विचार केला तर विविध संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. आतापर्यंत त्यांनी अनेक साहित्य व अधिवेशनाचे अध्यक्षपदसुद्धा भूषवले होते. जसं आणि त्यांचा जर जन्म विचार केला तर 5 नोव्हेंबर 1932ला त्यांचा जन्म झाला होता. सोलापूरच्या मातीत त्यांचा जन्म झाला किंवा तिथं त्यांनी प्राथमिक शिक्षण जे आहे ते भारतीय चौकातील TM पोरे विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते दयानंद कॉलेजात झालेले होते. 2006 साली सोलापुरात भरलेल्या 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्यांचे काही महत्त्वाची पुस्तकं आहेत जसे की निळावंती, रानवाटा, जंगलाची दुनिया, नवे गाव बांधचे दिवस, जंगलाचं देण, पाखरमाया असे भरपूर पुस्तकं आहे. पक्षी ज्या दिगंतरा, घरट्या पलीकडे, सुवर्ण गरुड हे पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवणं पण गरजेचं आहे कारण की MPSCमध्ये असे क्वेश्चन विचारलेले आहेत. सोबतच त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटला होता 2025चा, म्हणजे याच वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार पण भेटलेला आहे. आणि त्यांची काही प्रतिष्ठित पुस्तकं जर विचार केला तर ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार त्यांच्या 3 पुस्तकांना मिळाले. हे तिन्ही पुस्तकं तुम्ही ना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं आहे जंगलाचा देणा किंवा रानवाटा आपण जे म्हटलं होतं ते आणि रत्वा यांना मिळालेले आहे. सोबतच त्यांना जे आहे की नागभूषण पुरस्कार मिळाला होता 2008मध्ये आणि नंतर जे आहे की विदर्भ साहित्य संघाचा जीवनवृत्ती पुरस्कार 2003मध्ये मिळाला होता आणि वसुंधरा सन्मान त्यांना 2009मध्ये मिळालेला होता. तर हे काही महत्त्वाचे त्यांचे डिटेल्स होते ज्यावर MPSC क्वेश्चन विचारू शकते. त्यानंतरचा जो टॉपिक आहे जो करंट अफेअरमध्ये आपण बघितला न्यूजपेपरमध्ये होता तो होता महाराष्ट्रातील प्रमुख मातीचे प्रकार. ओके, तर याच्यात जर विचार केला तर पहिले जर विचार केला आपण तर काळी माती म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. काळी माती म्हणजे की काळी मातीला इंग्रजीमध्ये जे ते ब्लॅक सॉईल म्हणतात किंवा रेगूर सॉईलसुद्धा म्हटलं जाते. आणि ही प्रामुख्याने जर याचा बघितलं तर कुठं सापडते तर दख्खनच्या पठारावर आढळते. म्हणजेच काय, महाराष्ट्र झाला, मध्य प्रदेश झाला, गुजरात, कर्नाटका आणि आंध्र प्रदेश जर विचार केला तर त्याच्या काही भागात जे आहे तुम्हाला ब्लॅक सॉईल किंवा काळी माती ही मिळते. आता ही कशी बनते तर ही माती प्राचीन ज्वालामुखीच्या लावापासून तयार झालेली आहे. ओके, आणि यामुळेच ती खूपच म्हणजे खनिज समृद्ध आहे. याच्यात मिनरल्स वगैरे आपल्याला खूप मिळतात आणि पोषक तत्वांनी भरलेली आहे आणि याच्यात जे खनिजं मिळतात म्हणून जर तुम्ही विचार केला तर ब्लॅक सॉईलचा जर विचार केला तर तुम्ही महाराष्ट्र बघा किंवा झारखंड जरी बघितलं तर या एरियामध्ये तुम्हाला हा दख्खनचा प्रदेश आहे, त्यामुळे मिनरल्स पण तुम्हाला इथे मिळतात. या मातीचे वैशिष्ट्य जर विचार केला तर काळा रंग हा काळचा रंग असतो किंवा म्हणून त्याला काळी माती हे नाव दिले गेले आहे. पाणी शोषण्याची क्षमता जी याच्यात खूप जास्त असते आणि दमट वातावरणात ते फुगते आणि कोरडं असताना त्यांना तळे जातात. ओके, याच्यात जर विचार केला तर कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि चुना भरपूर प्रमाणात असतो. नायट्रोजनची मात्रा अल्प असते. आता इथं एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो तुम्हाला. भारतातल्या जेवढ्या पण मातीचा प्रकार जो आहे त्यात बऱ्यापैकी नायट्रोजन जे आहे कमीच आहे. ओके, म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन आला तर नायट्रोजन भरपूर प्रमाणात असेल तर 95% जर विचार केला तर नायट्रोजन नाहीच आहे. म्हणून आपण NPK यूज करतो याच्यासाठी, ॲग्रिकल्चर पर्पजसाठी, हे वाढवण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी. ओके,
तर ही माती जर विचार केला तर यात जर आहे ना की कापूस जे आहे पिकासाठी प्रसिद्ध आहे, म्हणूनच तिला कापसाची मातीसुद्धा म्हटलं जाते. याशिवाय जर विचार केला तर सोरगम, ज्याला आपण ज्वारी म्हणतो, बाजरी, गहू, तूर, सोयाबीन आणि सूर्यफूल हे पिके यावर घेतली जातात. ओके, तर हा महत्त्वाचा पॉईंट होता की जो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सोबतच ॲल्युवियम सॉईलबद्दल जर विचार केला तर ॲल्युवियम सॉईल कुठं कुठं मिळेल तुम्हाला, तर ॲल्युवियम सॉईल जी आहे ती जिथं जिथं म्हणजे गाळाची जी मृदा आहे त्या एरियामध्ये मिळते. म्हणजे आपण जर विचार केला, इंडियाचा जर मॅप जर काढला आपण, लेट्स टेक एक्झाम्पल, एक मिनटं, हे बघा, हा सपोज आपण इंडियाचा मॅप जर काढला असा, ओके, तर इंडो गंगा ब्रह्मपुत्रा प्लेन जो आहे या एरियामध्ये जर आपण विचार केला तर तुम्हाला ना ॲल्युवियम सॉईल किंवा उत्तम माती आपण जे म्हणतो ते तुम्हाला तिथं मिळू शकते. ओके, याच्यात महत्त्वाचे घटक काय असतात तर सेंद्रिय पदार्थ, खनिजे आणि गाळ तुम्हाला जास्त मिळेल. आणि कुठं कुठं मिळते तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर गोदावरी, तापी, भीमा नद्यांच्या खोऱ्यात, म्हणजे जेवढे पण भारतातले खोरे आहेत त्या एरियामध्ये जर विचार केला तुम्ही तर तुम्हाला ॲल्युवियल सॉईल मिळते. आणि स्पेसिफिक महाराष्ट्राचा जर विचार केला तर गोदावरी, तापी आणि भीमा नद्या ज्या आहेत, नदी जी आहेत त्यांच्या खोऱ्यात, म्हणजे जळगाव, नाशिक, पुणे इथं मिळते. कशासाठी उपयोग होते किंवा इथं कुठले प्रमुख पिके घेतले जातात तर ते आहे गहू, ऊस, भाजीपाला यासाठी योग्य आहे. तसंच लॅटरल सॉईल जी आहे, जिथं जास्त पाऊस पडतो आणि जास्त ऊन असतो त्या एरियामध्ये मिळते. आणि ही लाल आणि तपकीर रंगाची असते. पाण्याची कमी साठवण क्षमता असते. सुपीकता पण याचा जर विचार केला तर थोडीशी कमीच असते. ओके, आणि वितरण जर विचार केला कुठं मिळते तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जो एरिया आहे किंवा पश्चिम घाटात तुम्हाला मिळेल, म्हणजे कोकणच्या एरियात मिळते. आणि पीक जर विचार केला तर काजू, मसाले यासारखे पिके ज्या इथं घेतले, म्हणून कोकणमध्ये जर विचार केला तर काजू जास्त फेमस आहेत. आता रेड सॉईल जर विचार केला, ज्यात रेड सॉईल जर विचार केला ना तुम्ही, तिथं ऑक्सिडेशन प्रोसेस होते. म्हणजे काय की रेड सॉईलमध्ये जर आयर्न जास्त असते, फेरिक ऑक्साईड, याचं वातावरणाच्या ऑक्सिजनसोबत जे आहे रिॲक्शन होते आणि Fe2O3 तयार होते. आता हा जो Fe2O3 आहे म्हणजे फेरिक ऑक्साईड, याच्यामुळे लालसर कलर पण होतो. आता हा जो रेड सॉईल आहे हा लाल रंग लोह ऑक्साईडमुळे होतो. हलकी आणि कमी सुपीक असते हे. यात लोह, पोटॅशियम जास्त असते, परंतु नायट्रोजन, पुन्हा मी सांगितलं की नायट्रोजनच्या 95 to 99% जरी म्हटलं तुम्ही तर भारताच्या सॉईलमध्ये म्हणजे मातीमध्ये नायट्रोजनची कमीच आहे. सेंद्रिय पदार्थाची पण यात कमी असते. वितरण जर विचार केला तर विदर्भातील पूर्व भाग म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर जर विचार केला, हे बघा या एरियामध्ये तुम्हाला मिळेल. ओके, तुम्हाला जास्त प्रमाणात मिळेल. आणि रेड सॉईल जे आहे इथं पण तुम्हाला मिळते. आणि कोकणातील काही भागात मिळतो. तांदूळ, नाचणी यासारखे पिके जे आहेत इथं घेतल्या जातात. तर हा महत्त्वाचा टॉपिक होता. त्यानंतरचा जो टॉपिक आहे, ओके, तर तो जो आहे तो युनायटेड नेशन ओशन कॉन्फरन्स. तर युनायटेड नेशन ओशन कॉन्फरन्सचा जर विचार केला तर UN म्हणजे काय तर युनायटेड नेशन हा राष्ट्रीय किंवा संयुक्त राष्ट्रसंघ म्हणून आपण म्हणू शकतो मराठीमध्ये. ओशन कॉन्फरन्स म्हणजे काय, ही एक जागतिक परिषद आहे जी समुद्राचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकासावर भर देते किंवा याच्यासाठी आयोजित केली जाते. ही परिषद जागतिक नेते, शास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, NGO आणि युवांना एकत्र आणते, जेणेकरून समुद्राची जी गुणवत्ता आहे ती सुधारल्या जाईल आणि त्यांचे भविष्यातील अस्तित्व जे आहे ते टिकवलं जाईल. आता का न्यूजमध्ये आहे तर तिसऱ्या आवृत्ती म्हणजे UNOCची जी आहे ती फ्रान्समध्ये याची कॉन्फरन्स झाली होती UNOCची. आणि याच्यात काही महत्त्वाचे निकाल झाले. ते काय आहेत तर जैवविविधता जी आहे बियॉन्ड नॅशनल ज्युरिडिक्शन याच्यावर करार झाला, ज्याला हाय सीज ट्रीटी म्हणून सुद्धा ओळखले जाते. यांना जे आहे याला आवश्यक आहे 60 पैकी 56 देशांनी मान्यता दिलेली आहे. UNOC म्हणजे काय आपण ते बघितलं की UNOC म्हणजे काय की हे याचं काम काय ते बघूया. तर याचं किंवा या परिषदेत नेमकं काय घडतं तर समुद्रातील प्लास्टिक जे आहे प्रदूषण थांबवण्यासाठी उपाय या परिषद केल्या गेलेला आहे. मत्स्यसंपत्तीचे संरक्षण करण्यावर भर दिला जातो. सोबतच समुद्रातील तापमान जे वाढत आहे क्लायमेट चेंजमुळे, अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे आणि समुद्रातील पातळी जी वाढत आहे पाण्याची, यावर चर्चा इथं केली जाते. SDG जे आहे 14 म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 14 म्हणजे लाईफ बिलो वॉटर या उद्दिष्टावर विशेष लक्ष दिले जाते. आता SDG गोल जे आहे ते MPSCने पण याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहे. आता यात भारताची भूमिका काय तर भारताने सागरी आरोग्यासाठी विविध उपक्रम जे आहे ते सुरू केले होते. तर पहिला जर विचार केला याच्यातल्या उपक्रमामध्ये तर आहे स्वच्छ सागर. ओके,
तर स्वच्छ सागर हा उपक्रम चालू केला होता भारताने. ओके, त्याचबरोबर सुरक्षित सागर म्हणून पण उपक्रम जो आहे तो भारताने चालू केला होता. तसंच ब्लू इकॉनॉमी मिशन चालू केलं होतं भारताने, ब्लू इकॉनॉमी मिशन. तसंच कोस्टल क्लीनअप ड्राईव्ज या उपक्रमाद्वारे जर विचार केला तर भारत महासागर क्षेत्रात जागतिक नेतृत्व घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सोबतच पुढील कॉन्फरन्स जी आत्ताची झालेली आहे फ्रान्स आणि कोल्टारिका इथं झालेली आहे, याच्यात जर विशेष म्हणजे फोकस कशावर केला ते पण आपण बघितलं. हे करार जे आहेत ते देशाच्या प्रादेशिक मर्यादांपेक्षा नसलेल्या समुद्राच्या भागांशी संबंधित आहे. तर ह्या महत्त्वाचे टॉपिक्स होते. तर UN कॉन्फरन्स जे आहे, UN ओशन कॉन्फरन्स ही केवळ एक परिषद नसून ती मानवतेसाठी एक चेतावणी आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यावर फोकस करणं पण आपल्याला गरजेचं आहे, की कारण क्लायमेट चेंज वाढत आहे, त्यामुळे ओशनमधले जेवढे प्राणी आहेत त्यांना पण धोका वाढलेला आहे. तर ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या न्यूज. ओके, यात काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता किंवा हे पण करू शकता, कमेंट पण करू शकता यूट्यूबवर. दुसरी महत्त्वाची न्यूज जी होती ती आपण ऑलरेडी कवर केली होती, ते आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे काय, की ही एक पर्शियन आखातामधली समुद्रधुनी आहे. ही जी आहे ती हा जलमार्ग इराण आणि ओमानच्या मधात भेटते. पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान जो यांना जोडल्या जाते. याच्या अगोदरच्या करंट अफेअरमध्ये पण आपण हे कवर केलं होतं डिटेलमध्ये. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे इथं कुठले देश आहेत तर इराण आहे, UAE आहे आणि ओमान आहे. ह्या महत्त्वाच्या जे हे आहेत कंट्रीज जे आहेत किंवा देश आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सोबतच सौदी अरेबिया तुम्हाला इथं दिसू शकतो. हे बघा, इथं सौदी अरेबिया आहे, इराण आहे, कतार आहे, UAE, ओमान. ह्या महत्त्वाचे देश आहेत. आणि कशाला जोडते, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे गल्फ ऑफ ओमान आणि पर्शियन गल्फला जोडते. ओके, हे कशासाठी आहे तर पेट्रोलियम निर्यात करणारे हे महत्त्वाचे देश आहेत ओपेकचे. ओके, जवळजवळ हे सर्व देश जे ते LNG निर्यातासाठी पण महत्त्वाचे आहेत. ओके, LNG निर्यातदार जर विचार केला तर कतार हा जगातील सर्वात मोठा लिक्विफाईड नायट्रोजन गॅस जो आहे, नॅचरल गॅस, याचा निर्यातदार पण सर्वात जास्त विचार केला तर हा कतार आहे. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या न्यूज. याच्यात जर काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारा. लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.